महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत हिंगणघाट मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव मतदारसंघातील विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आला। या कार्यक्रमांतर्गत विधानसभेचे प्रतिस्वरूप तयार करून प्रत्यक्ष अधिवेशनाचे कार्याचे आयोजन करण्यात आले होते। यात इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपूरचा श्लोक दत्ता भांगे याने हिंगणघाट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि समारोप माननीय आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी आकाशजी अवतारे, तहसीलदार योगेश शिंदे, पुरस्कार शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर उमेशजी तुळसकर, डॉक्टर नयनाताई तुळसकर, अंकुश ठाकूर, ओंकार कुनावर उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सारंग रघाटे, कौस्तुभ पाचाडे, डॉक्टर हर्ष उबाडे, कोमल वर्मा यांनी केले आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे, मदर and motherland are greater than heaven itself. India is the land of dharma, shastra and shaurya. भारत ही केवळ भौगोलिक सीमा नाही तर ती एक संस्कृती आहे। सिंधू संस्कृतीपासून ते चंद्रयान 3 पर्यंत आपल्या देशाने ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांची त्रिसूत्री जपली आहे। आपल्या इतिहासाने शिकवले संघर्षातून समृद्धी येते आणि आजचा भारत तोच मंत्र जगाला दाखवतो। Our beloved Prime Minister Shri Narendra Modi ji has given us a mission, Vikasit Bharat at 2047 developed India. Under this national vision, Maharashtra stands as a growth engine of India. Chief Minister has transformed governance into mission mode. कर्मण्यवाधिकारस्ते मा फुलेषु कदाचन। Do your duty without attachment to result. याच भावनेतून सीएम साहेबांनी राज्यात विकास हा धर्म बनवला। त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने नव्या युगात प्रवेश केले। जलसंधारण योजनेच्या माध्यमातून जल शिबिर अभियानाने शेतकऱ्यांचे जीवन बदलले। या युवा संसद हिंगणघाट मतदारसंघाचा आमदार म्हणून उभा आहे आणि अभिमानाने बोलत आहे। आपला महाराष्ट्र प्रगतीचा प्रवास हा मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र, समृद्ध भारत या ध्येयाकडे वेगाने पुढे जात आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे, मदर and motherland are greater than heaven itself. India is the land of dharma, shastra and shaurya. भारत ही केवळ भौगोलिक सीमा नाही तर ती एक संस्कृती आहे। सिंधू संस्कृतीपासून ते चंद्रयान 3 पर्यंत आपल्या देशाने ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांची त्रिसूत्री जपली आहे। आपल्या इतिहासाने शिकवले संघर्षातून समृद्धी येते आणि आजचा भारत तोच मंत्र जगाला दाखवतो। Our beloved Prime Minister Shri Narendra Modi ji has given us a mission, Vikasit Bharat at 2047 developed India. Under this national vision, Maharashtra stands as a growth engine of India. Chief Minister has transformed governance into mission mode. कर्मण्यवाधिकारस्ते मा फुलेषु कदाचन। Do your duty without attachment to result. याच भावनेतून सीएम साहेबांनी राज्यात विकास हा धर्म बनवला। त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने नव्या युगात प्रवेश केले। जलसंधारण योजनेच्या माध्यमातून जल शिबिर अभियानाने शेतकऱ्यांचे जीवन बदलले। वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।